बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवून मुलींचं जन्म प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गर्भलिंग पूर्वनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची या जिल्ह्यात अत्यंत कठोर अशी अंमलबजावणी सुरू आहे। यासाठी या जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही मिळालाय। जाणून घेऊयात या उपक्रमांविषयी। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। केंद्र सरकारची ही योजना लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी ठरत आहे। या अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जात आहेत। स्त्री जन्माचं स्वागत करणारे असे उपक्रम जनजागृती तर करत आहेतच, पण त्याचबरोबर कौटुंबिक समतोल देखील राखत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या शासकीय उपक्रमांमधून मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। भ्रूण हत्या आणि त्याचबरोबर PCP-NDTच्या संदर्भात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून बरेच मोठ्या प्रमाणावर काम आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत झालेले आहे। तर गेले साधारणतः एक 1.5-2 वर्षापूर्वी आपला जो सेक्स रेशो ॲट बर्थ होता तो बऱ्यापैकी कमी होता। त्यानंतर मग मोठ्या प्रमाणावर आपल्या जी शासकीय यंत्रणा आहे त्याच्यामार्फत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आणि PCP-NDTच्या मार्फतही बऱ्याचशा जे चुकीच्या पद्धतीने जे आपले सेक्स डिटर्मिनेशन होतं त्याच्यावरही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आता जे NFHS जो डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसत आहे आणि आपला जो नॅशनल ॲव्हरेज आहे त्याच्या पण आपण वरती आपल्याला सेक्स रेशो ॲट बर्थ किंवा ज्याला आपण मुलींच्या जन्म प्रमाणात जे आहे ते आपल्याला राष्ट्रीय स्तरापेक्षा पण आपलं इम्प्रूव्हमेंट चांगले दिसत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातला सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढलं आहे। मुलांच्या जन्माच्या प्रमाणात मुलींचं प्रमाण 1050 पर्यंत वाढल्याचं दिसून येत आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो भारत सरकारचा उपक्रम आहे, या उपक्रमाबद्दलचं जनजागरण करून किशोरवयीन मुला मुलीमध्ये आपण त्याचं शिक्षण देत असून मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव न करता आजी आजोबांच्या माध्यमातून नव दाम्पत्यांना विवाहित जोडप्यांना व लग्नासाठी पात्र असलेल्या मुलामुलींना आपण समुपदेशन करतो आणि स्त्री जन्माच्या स्वागत मुलींसाठी जे मार्गदर्शक योजना आहेत, प्रोत्साहनपर भारत सरकारचे कार्यक्रम आहेत, या सर्व कार्यक्रमाचं जनजागरण, सर्व योजनांचं जनजागरण करून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण लिंग गुणोत्तराचं प्रमाण नैसर्गिक राहण्यासाठी प्रयत्न करत आहोत। गर्भलिंग पूर्वनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी उस्मानाबाद जिल्ह्यात होत आहे। कायद्याची कडक अंमलबजावणी आणि तिथल्या नागरिकांनी दिलेल्या साथीमुळे उस्मानाबाद जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे। मागील 6 वर्षांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे याची अंमलबजावणी होत आहे आणि याचा फायदा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक किशोरवयीन मुली क्रीडा क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्रामध्ये मुलींनी प्रावीण्य मिळवलेले आहे। जिल्ह्यामधील बालविवाहाचे प्रमाण रोखण्यामध्ये आम्हाला या योजनेचा खूप फायदा झालेला आहे। मागील वर्षामध्ये आम्ही जवळपास 52 बालविवाह रोखलेले आहेत आणि 3 बालविवाह झालेल्या जोडप्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा प्रशासनाने नोंद केलेला आहे। एकंदरीत या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची फलश्रुती खूप चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि याचाच भाग म्हणून केंद्र शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यास उत्कृष्ट जिल्हा म्हणून पुरस्कार मागील 4 वर्षांमध्ये दिलेला आहे। स्त्री जन्माचं स्वागत करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमामुळे मुलींची संख्या वाढून कौटुंबिक समतोल राखला जात आहे। उस्मानाबाद जिल्ह्याच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वांनीच केंद्र सरकारच्या ह्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला यशस्वी करून समाजासमोर आदर्श निर्माण करायचा आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, उस्मानाबाद।